बीडच्या गेवराई शहरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा शिवप्रेमींनी रस्त्याच्या मधोमध बसवला होता। मात्र वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने गेवराई नगर परिषद आणि शिवप्रेमींच्या मदतीने हा शिवरायांचा पुतळा योग्य ठिकाणी हलवण्यात येणार आहे। तडाली गावचा रहिवासी असलेला आकाश राजेंद्र वाघमोडे हा इर्शालवाडी इथं ट्रेकिंगसाठी गेला असता त्याचा दरीत पडून मृत्यू झालाय, त्यामुळे गावावर शोककळा पसरली। आंबेडकर जयंतीनिमित्त मनमाड शहरातील मध्यवर्ती आंबेडकर पुतळ्याभोवती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन इथे शिक्षणासाठी होते त्या ठिकाणच्या निवासस्थानाचा भव्य देखावा उभारण्यात आला आहे। मालवण तालुक्यातील देवली परबवाडी विजय देऊलकर यांच्या घरावर 10 एप्रिलला 5 किलो वजनाचा बर्फाचा गोळा पडला होता। यावर हवामान तज्ज्ञांचं मत समोर आलंय। मार्च महिन्यामध्ये दुहेरी जेट स्ट्रीमची स्थिती निर्माण झाली आहे, त्याचा प्रभाव असल्याचं त्यांनी म्हटलंय। वाशिम येथील शिक्षक सचिन दामोदर यांनी भीमनगर वाशिम येथील बुद्धविहारात 6 बाय 8 फुटाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी काढली। या रांगोळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुर्चीवर बसलेले असून बाजूला रमाई उभी आहेत। ही रांगोळी काढण्यासाठी 10 तास लागल्याची माहिती आहे। कोल्हापूरमध्ये परिसरात पाणी पुरवठा सुरळीत नाही, त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक झाले। पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी अनुप पाटील यांची महिलेनं गळपट्टी धरून शिवीगाळ केली। ठाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पवार गटाकडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। शस्त्रसंधी मोडल्याचा सोन्या चांदीवर परिणाम झालाय। सोनं 1000 तर चांदी 4000 घसरली। सोनं प्रतितोळा 1,54,500 रुपये तर चांदी प्रति किलो 2,48,000 गेली। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्तानं यात्रेचं आयोजन करण्यात आले। गोदावरी ते नर्मदा अशी ही यात्रा असेल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यात्रेची माहिती दिली। मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोणावळा येथील विश्रामधाम 5 स्टार सुविधांनी सज्ज झाले। कैलासवासी दिगो तेंडुलकर विश्रामधामच्या विस्तारित कक्षाचं उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं। पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये 41°C तापमान नोंदवण्यात आलं। नागरिकांनी उन्हापासून स्वतःचं संरक्षण करावं, काळजी घ्यावी असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय। मुंबई महापालिकेच्या सभागृहातील कॅन्टीन सुरू करण्याची मागणी होती। सभागृह नेते गणेश खंडकर यांनी ही मागणी केली आहे। गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी आहे। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मागणी केल्यानं खळबळ माजली। मृत कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाला केवळ वैवाहिक स्थितीच्या आधारावर अनुकंपा नोकरी नाकारणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आदेश दिले। नाशिकमधील वैतरणा धरणात बुडालेल्या 2 युवकांचे मृतदेह मिळाले। स्थानिक नागरिक आणि पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं। बोंदू खरात याच्या घरात ईडीकडून झाडाझडती सुरू आहे। नाशिक तृप्ताबाला निवासस्थानी इन्कम टॅक्स आणि ईडीची संयुक्तरित्या कारवाई सुरू आहे।